वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज मी तुम्हाला शिवाजी महाराजांच्या जीवनातील गड आला पण सिंह गेला हा प्रसंग सांगणार आहे. रात्रीची वेळ होती. तानाजी व त्याचे मावळे कडेच्या पायथ्याला काळोखात उभे होते. रातकिडे किरकिरत होते. तानाजीचे 5-6 तरुण मावळे कडा चढायला पुढे झाले. कडा केवढा उंच, पण ते कपारीस धरून फटीत बोटे घालून वर गेले. वर जाताच त्यांनी दोराचे टोक एका झाडाला घट्ट बांधले. मग काय, तानाजी व त्याचे मावळे दोऱ्यावरून भराभर वानरासारखे कडा चढून गडावर गेले. इकडे सूर्याजीने कल्याण दरवाजा गाठला व तो उघडण्याची वाट पाहत राहिले. लढाई सुरू झाली. उदयभानाला खबर लागली. उदयभानाचे सैन्य मावळ्यांवर चाल करून आले. तलवारीला तलवारी भिडल्या. सपासप वार होऊ लागले. ढाली खणाणू लागल्या. मावळ्यांनी कल्याण दरवाजा उघडला. तानाजी सिंहासारखा लढत होता. उदयभानाने त्याच्यावर झेप घेतली. दोघांची झुंज सुरू झाली. दोघेही शूरवीर, कुणीही हटेना. इतक्यात तानाजीची ढाल तुटली. त्याने हाताला शेला गुंडाळला. शेल्यावर वार झेलत तो लढू लागला. शेवटी दोघेही एकमेकाच्या वारांनी जबर जखमी झाले व धारातीर्थी कोसळले. तानाजी पडला हे पाहून मावळ्यांचा धीर खचला. ते पळू लागले. इतक्यात सूर्याजी व त्याच्या सोबतचे मावळे कल्याण दरवाजातून आत आले. आपला भाऊ पडला हे पाहून सूर्याजीला खूप दुःख झाले, पण ती वेळ दुःख करण्याची नव्हती, लढाईची होती. सूर्याजीने कड्यावरचा दोर कापून टाकला आणि पळणाऱ्या मावळ्यांना म्हणाला, अरे, तुमचा बाप इथे मरून पडला आहे आणि तुम्ही इथे काय भाऊबाईसारखे पळताय? मागे फिरा, मी कड्यावरचा दोर कापून टाकलाय. कड्यावरून उड्या मारून मरा, नाहीतर शत्रूंवर तुटून पडा. मावळे मागे फिरले. घनघोर लढाई झाली. मावळ्यांनी गड सर केला, पण गड सर करताना तानाजी सारखा शूर मोहरा धारातीर्थी पडला. जिजामाते व शिवरायांना ही बातमी कळली. त्यांना खूप दुःख झाले. गड ताब्यात आला, पण सिंहासारखा तानाजी गेला. शिवराय हळहळले आणि म्हणाले, गड आला पण सिंह गेला, आणि कोंढाणा या किल्ल्याचे नाव सिंहगड सार्थ झाले. थँक्यू.